नाही पलीकड सतपाल सोनटकेनी कब्जा घेतलेला आहे। साकेत यादव आणि कालीचरण सोलंकर समोरासमोर कुस्ती चालू आहे। सर एक मिनिट या ठिकाणी अमित शेठ आखाडे आणि पुणे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य मिलिंद दादा वाळंज यांनाही विनंती राहील आपण आठवडे यांना सन्मानित करायचे। नवनाथजी जबरदस्त कुस्ती चालू झाली। या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती आहे। नवनाथजी दाभाडे आपल्याला विनंती पुढे यायची सन्मान देण्यासाठी। रविराज चव्हाण आणि समीर शेख भव्य आणि दिव्य असं मैदान खट आणि कसेल कुस्त्या कुठली कुस्ती बघावी आणि कुठली नाही हा प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे। आणि तिकडे मान्यवरांचा सन्मान माले केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पहलवान चेतनजी यादव यांचा सन्मान कुस्तीची देवता प्रभू हनुमंताची प्रतिमा देव संपन्न होतोय। शरण शरण जे हनुमंता तुझा आलो श्रीराम होता काय त्या भक्तीच्या वाटामध्ये दावा व्यासवटा शूर आणि वीर स्वामी काजी सादर तुका म्हणे रुद्रांजनीच्या सुखवरा अशी प्रभू हनुमंताची मूर्ती त्या ठिकाणी भेट दिली जाते। एकदा सर्वांनी हात वर करून बजरंगबलीचा जय जयकार करूया। नाम संकीर्तन पै साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीची परमेश्वराचं नाव घेताना मी करा बाजूला सरा आणि एकदा सगळ्यांना हात वर करा बोलो बजरंगबली की जय। ज्याने हात वर केला नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीभ नाही मुक्क बद्दल मुक्क एकदा हात वर करा बोलो बजरंगबली की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। धन्यवाद। अवघी दुमदुमली कुस्ती नगरी आता प्रत्येकाने लक्ष कुस्तीकडे द्या। व्हॉट्सअपला स्टेटस नंतर टाका आणि कान आमच्या दोघांकडे ठेवा। या ठिकाणी दिगंबरनाथ उत्सव कमिटी पौडगावचे माजी अध्यक्ष राजूशी डोंगळे यांना विनंती राहील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे। आणि दिगंबरनाथ कुस्ती संकुल पौडचे वस्ताद पैलवान दत्ताभाऊ रुकर यांना सुद्धा विनंती राहील आपल्याला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल। सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं। आमचं बोलणं फुकट जाऊ नये। 3 कुस्त्या चालू आहे हो आणि सतपाल सोनटके तिकडे आक्रमण झालेला आहे। चकार कर कर फिरायला लागलेला आहे। एकेरी पटाला लागलेला आहे सतपाल एका पायावरती नाचायला लागलेला आहे राहुल अशी कुस्ती आहे। एका पायावरती नाचणं पट सोडून घेणं रोज 1000-1500 बैठक मारावं लागते तेव्हा हे शक्य होत असतं। दत्ताभाऊ रुकर वस्ता यांचा सन्मान आखाड्यावरती संपन्न होतोय। मनोहर शेठ दाभाडे यांच्या शुभास्ते दत्ताभाऊ रुकर वस्ता यांचा सन्मान संपन्न होतोय। 3 कुस्त्या डाव प्रतिडाव पैलवान संदीप मोटे वैभव माने चला लवकर 1 नंबरचे पैलवान सिकंदर शेख माऊली कोकाटे तयारीला लागा। 1 नंबरचे पैलवान तयारीला लागा। 3 कुस्त्या चालू आहेत। रविराज चव्हाणने कब्जा घेतलेला आहे। रविराज उर्फ शिवा चव्हाण कब्जा घेतलेला आहे समीरचा। तिकडे साकेत यादव कालीचरण सोलंकर समोरासमोर कुस्ती आहे। इकडं पैलवान सतपाल सोनटके आणि राहुल सोळाची समोरासमोर कुस्ती आहे। कुस्त्या कशा घ्याव्या कुणाची कुस्ती कुणाबरोबर घ्यावी खरोखर विचारपूर्वक हे मैदान जोडलेलं आहे। पुढच्या वर्षीच्या मैदानाची तयारी आतापासून चालू होते। या ठिकाणी 2 सन्मान होणार आहेत महत्वाचे। सुप्रसिद्ध युट्यूबर ज्ञानेश्वरजी आसवले आपला सन्मान या ठिकाणी आखाड्यावरती होणार आहे। विनंती आपण आखाड्यामध्ये यायचंय। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कुस्ती निवेदक युवराज तात्या केचे आपणास विनंती आपण या आखाड्यामध्ये जायचंय। ज्ञानेश्वरजी आसवले सर आणि युवराज तात्या केचे। ज्ञानेश्वर आसवले कुस्तीसाठी तसा नौका माणूस पण पायाला भावरा बांधून संपूर्ण महाराष्ट्रभर कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करणारा ज्ञानेश्वर आसवले टाळ्या करा टाळ्या।
जबरदस्त मैदान, रंगलेलं मैदान. दुहेरी पट याच साठी केला होता टास. पापण्या याच साठी. हो, काही घडू शकतं. आणि रविराज आक्रमक झालेला आहे. टाळ्या हो. टाळ्या भले, 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 भले. आणि रविराज चव्हाण विजय झाला. बरं